अथ श्री साई सच्चरित अध्याय 52वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आता करू सिंहावलोकन, तदनंतर ग्रंथ संपूर्ण करू अवतरणिका देऊन सारांश निवेदन ग्रंथाचा। देही असता निज भक्ताला वेळोवेळी जो अनुभव दिधला, त्याचा ग्रंथ ही साई लीला ग्रंथ लिहविला स्मरणार्थ। साई लीला परम पवित्र, त्यातील सच्चरित कथा सत्र। वाचा हे निजगुरु चरित्र, इह परत्र प्रबोधक। संग्रही जाते असंख्यात, परी व्युत्पत्ती विद्या रहित। करी धरूनी हेमाडपंत, हे निज सच्चरित लिहविले। काही आपण आपुली ख्याती, स्वमुखे शिष्या श्रवण करविती। तेही गेलिया निजधामा प्रती, या ग्रंथा स्फूर्ती तैपासून। परोपरीच्या वार्ता गहन, साई जेव्हा करीत कथन। श्रोते होत अत्यंत तल्लीन, भूक तहान विसरत। जिवही पाहिले साई स्वरूप, हरले तयांचे त्रिविध ताप। ऐसा ज्यांचा तेजः प्रताप, साध्यंत केवी वर्णावा। ऐसा साई उदार कीर्ती, जे जे लागले त्याच्या भक्ती। तयांच्या उद्धाराप्रती, ठेविली निज ख्याती लिहून। गोदावरीचे पवित्र स्नान, पुढे घेवोन या समाधी दर्शन। करावे हे सच्चरित श्रवण, त्रिताप शमन होतील। सहज बोलता जयाच्या गोष्टी, नकळत पडे परमार्थ मिठी। प्रेमे घाला या ग्रंथी दिठी, पापांच्या कोटी निरसतील। जन्म मरण यातायाती, चुकवाव्या जे मने इच्छिती। तिवही अखंड स्मरण भक्ती, गुरुपदासक्ती जोडावी। प्रमाद मिथ्या ज्ञानाचे कारण, आत्मरूपी अनवधारण। जेथून उद्भवे जनन मरण, सर्वानर्थ निदान जे। मोह म्हणजे मिथ्या ज्ञान, अनात्म ठाई आत्माभिमान। तोच मृत्यू विद्वज्जन, लक्षण करितात। साई कथा सागर मंथन, करिता साई कथा कथन। गोडी जिची नित्य नूतन, श्रोत्यांचे अधः पतन चुकेल।